रसिको नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत खोळे आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज लेखक श्री दिलीप भिडे यांची कथा गोलियाथ क्रेन या कथेचा भाग 2 याचं अभिवाचन करणार आहे. ऐकूया तर दिलीप भिडे लिखित गोलियाथ क्रेन भाग 2. वैशाखने सर्व प्रकारच्या क्रेन चालवण्याचं ट्रेनिंग वेळात वेळ काढून घेतलं होतं. त्यामुळे आज जेव्हा प्रसंग पडला तेव्हा अगदी सराईतसारखी क्रेन चालवून त्यानं लोडिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला खालचे लोक जीवाच्या भीतीने घाबरत काम करत होते, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की साहेब एक्सपर्ट आहेत म्हणून. मग काय, दिवसभरात वैशाखने जवळजवळ 30 ट्रक भरून स्लीपर पाठवले. संध्याकाळी वैशाख जेव्हा खाली उतरला तेव्हा चांगलाच दमून गेला होता. ऑफिसमध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्याने हेड ऑफिसला फोन लावला, पण कोणी उचलला नाही. घरी गेल्यावर साहेबांना घरी फोन लावू असा विचार करून त्यानं घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यावर वैशाखने मुंबईला GM साहेबांना फोन करून दिवसभरात काय काय घडलं याचा वृत्तांत दिला. तुम्ही काय ॲक्शन घ्यायची ठरवलं आहे? साहेबांनी विचारलं. साहेब, एकाच वेळी सर्व टायमर जाम होणं ही गोष्ट काही बुद्धीला पटत नाही आहे. हा जर मुद्दाम केलेला प्रकार असेल तर याचा शोध घेणं आवश्यक आहे. असं करण्यात काय हेतू असतो ते आपल्याला कळलं पाहिजे, कारण एखादी मोठी दुर्घटना होण्याची पुरेपूर शक्यता होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नसताना हे झालं आहे साहेब, वैशाख म्हणाला. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण हे शोधणार कसं? आणि तो संतोष कुमार युनियन लीडर आहे, बघ, विचार कर, साहेब म्हणाले. ठीक आहे साहेब, वातावरण गढूळ न होता काही करता येतं का ते बघतो, पण याचा छडा लावला पाहिजे असं मला वाटतं, वैशाख म्हणाला. बघ, आपलं काम ठप्प होणार नाही याची काळजी घे, साहेबांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फॅक्टरीत पोचल्या शिंदे आला. तो वैशाखची वाटच पाहत होता. शिंदे, आज काय मामला आहे? वैशाखनं विचारलं. सर, शिंदे म्हणाला, संतोष क्रेनवर जाणार म्हणतोय. मीच थांबवलंय त्याला. काल जे काही घडलं त्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय त्याला क्रेनवर कसं जाऊ द्यायचं म्हणून थांबलोय साहेब. तुम्ही सांगितलं तर लगेच बाकीच्या ट्रक भरायला घेतो. आज दिवसभरात उभे असलेले सर्व ट्रक भरून होतील? वैशाखने विचारलं. हो सर, तसा संतोष आपल्या कामात चोख आहे. कालच कसं काय डोकं फिरलं होतं समजत नाही त्याचं, शिंदे म्हणाला. ठीक आहे, जाऊ द्या त्याला क्रेनवर, करा सुरुवात, वैशाख म्हणाला. पण 1 मिनिट, असं कर, आधी त्याला माझ्याकडे घेऊन ये. ओके सर. थोड्या वेळाने शिंदे आणि संतोष वैशाखच्या केबिनमध्ये आले. काय संतोष, बरा आहेस ना? वैशाखने विचारलं. संतोषने नुसतीच मान हलवली. शिंदे म्हणत होता की तू ट्रक लोडिंग करायला तयार आहेस म्हणून, वैशाख म्हणाला. हो सर, संतोष म्हणाला. काल काय झालं होतं? हां, वैशाखने विचारलं. मेरा दिमाग घूम गया था और इसके लिए मैं सॉरी बोलता हूं सर, संतोष म्हणाला. आज क्रेनवर चढलास आणि पुन्हा तुझं डोकं फिरलं तर खाली उभे असलेल्या लोकांच्या जीवाला धोका होईल. इतनी बड़ी रिस्क मैं कैसे ले सकता हूं? फिर से तेरा दिमाग घुमेगा नहीं इसकी क्या गारंटी है? वैशाखने आता जरा कडक स्वरात विचारलं. सर, काय बोलतात तुम्ही? अहो, मला 7 वर्ष झाली या कंपनीत, पण आजपर्यंत असा इल्जाम कोणी लावला नव्हता. लोडिंग झालं नाही तर कंपनीची बदनामी होईल आणि नुकसान पण होईल साहेब, संतोष म्हणाला. हे शहाणपण काल कुठे गेलं होतं? वैशाखने विचारलं. साहेब, मी सारी बोललो ना. मी लोडिंग नाही केलं तर कोण करेल, संतोष म्हणाला. मला हेड ऑफिसला सगळे रिपोर्ट्स द्यावे लागतात. कालचा रिपोर्ट पण मी दिला. GM साहेब म्हणाले की संतोष एक खूप चांगला ऑपरेटर आहे. सध्या त्याची मानसिकता ठीक नसेल तर त्याला नका पाठवू क्रेनवर.
संतोष आपल्यासाठी फार महत्त्वाचा माणूस आहे. आपणच त्याची काळजी घ्यायला हवी. हेड ऑफिसमधून ते दुसरा ऑपरेटर पाठवणार आहेत. तो आल्यावर करेल लोडिंग. तू कशाला चिंता करतोयस? साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुझी काळजी घेतोय. जा, आराम कर. वैशाख म्हणाला, साहेब मला माफ करा. मी तुमच्याशी काल खूप वाईट वागलो. पण आता पुन्हा नाही होणार असं. साहेब, मी गॅरंटी देतो साहेब, मी पुन्हा नाही होणार असं. संतोष म्हणाला, लोडिंगच्या वेळेला खाली जे लोक असतात त्यांनी कसा विश्वास ठेवायचा? सगळ्यांच्या समोर तू ही गॅरंटी दिलीस तर मी परवानगी देऊ शकेल. कबूल आहे? वैशाखनं विचारलं. मग थोडे आढेवेढे घेत संतोषने सर्वांच्या समोर कबुली दिली आणि खात्री पण दिली आणि मगच क्रेनवर चढला. त्या दिवशी लक्षणीय वेगाने त्याने उभे असलेले सर्व ट्रक लोड केले आणि मगच खाली उतरला. त्यानंतर 8 दिवस शांततेत गेले. स्लीपर पाठवण्याची नवी तारीख रेल्वेकडून यायची होती. त्यामुळे संतोषला काही कामच नव्हतं. 8 दिवसानंतर हेड ऑफिसकडून त्याला बोलावणं आलं. संतोष वैशाखकडे आला. साहेब, मला हेड ऑफिसकडून कशाला बोलावलंय? साहेब, मी तुमची माफी पण मागितली ना, तरी तुम्ही माझी तक्रार केली. माझ्या कामात काही खोट दिसली का साहेब? हां, अरे नाही, असं काही नाही आहे. तुझ्या 1 दिवसाच्या वर्तनावरून तू इतकी वर्ष जी सेवा कंपनीला दिली ती कशी नजरेआड करता येईल? या खुर्चीवर बसून असे दृष्ट बुद्धीने निर्णय घेता येत नाही. काळजी करू नकोस. तुझं प्रमोशन होत आहे. तुला सर्व मशीनची चांगली जाण आहे आणि हे लक्षात घेऊनच कंपनीने तुला टेस्टिंग सुपरवायझर म्हणून नेमण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठलीही मशीन रिपेअर झाल्यावर तुझ्या सर्टिफिकेटशिवाय कुठल्याही साईटवर जाणार नाही. ही तुझ्या कामाची कंपनीने घेतलेली दखल आहे. खरंच का साहेब? संतोषच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हो, अगदी 100% खरं आहे. वैशाख म्हणाला. मग साहेब, ही क्रेन कोण चालवणार? संतोषनं विचारलं. मला माहीत नाही आहे, पण वरच्या साहेब लोकांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. ते पाठवतील दुसऱ्या कोणाला तरी, वैशाखनं सांगितलं. संतोष यथावकाश टेस्टिंग सुपरवायझर म्हणून सेंट्रल वर्कशॉपमध्ये रुजू झाला. संतोषची टेस्टिंग सुपरवायझरची नोकरी सुरू झाली. 4 महिन्यानंतर बहुतांश लोकांबरोबर संतोषची भांडणं व्हायला लागली आणि त्याच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडायला लागला. त्याला वाईट वर्तणुकीबद्दल कारणे दाखवा नोटीस मिळाली. तो युनियन लीडरला भेटला, पण लीडरने त्याला स्वच्छ शब्दात सांगितलं की आता तो सुपरवायझर असल्याने युनियनचा मेंबर नाही आहे. त्यामुळे युनियन त्याच्यासाठी काही करू शकणार नाही. वरतून त्यानं संतोषला प्रेमाचा एक सल्ला पण दिला की वर्तणूक सुधार, नाही तर काही खरं नाही. आता संतोषला कळेना की इतके दिवस त्याच्या अवतीभोवती असणारी माणसं अशी अचानक विरोधात का चालली आहेत. आणि एक दिवस त्याच्यावर चौकशी समिती बसवण्यात आली. 8च दिवसात सर्व साक्षी पुरावे गोळा करून चौकशी कमिटीने निर्णय दिला की संतोषवर वाईट वर्तणुकीचा आरोप सिद्ध झालेला आहे. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्याची ही कमिटी शिफारस करीत आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या HRने संतोषला बोलावलं आणि ते म्हणाले, तुला कामावरून काढून टाकण्याची शिफारस कमिटीने केली आहे. तुला पुनर्विचार करा अशी मागणी करायची असेल तर तू करू शकतोस. त्याच्यासाठी तुझ्याजवळ 8 दिवस आहेत. येत्या 8 दिवसात तुझ्याकडून काही उत्तर आलं नाही तर कंपनी तुला कामावरून काढून टाकेल. तुझ्या भल्यासाठी एक सल्ला देतो आहे. तू राजीनामा दिलास तर इतकी वर्ष तू केलेलं काम कंपनी विसरणार नाही आणि तुला सर्व फायदे मिळतील. जर कंपनीवर तुला बडतर्फ करण्याची वेळ आली तर त्यात तुझंच नुकसान आहे. कसलेही फायदे तुला मिळणार नाही. वाईट वर्तणुकीबद्दल कामावरून काढून टाकल्याचं पत्र पाहिल्यावर तुला कुठे नोकरी मिळेल? विचार कर आणि 8 दिवसात निर्णय घे. संतोष युनियन लीडरकडे गेला, पण त्यानं हात वर केले. आता संतोषजवळ राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तो आणि त्याची फॅमिली रस्त्यावर आली असती. म्हणून शेवटी संतोषने राजीनामा दिला. त्याच रात्री HRने फोन करून वैशाखला बातमी दिली. काही दिवसांनी कळलं की कुठेही नोकरी न मिळाल्यामुळे संतोषनी एक चहाची टपरी चालवायला घेतली म्हणून. सर्व साईट आणि ऑफिसमध्ये मुद्दाम
ही बातमी तिखट मीठ लावून पसरवण्यात आली. कंपनीशी पंगा घेतल्यावर काय होऊ शकतं याचं उत्तर सर्वांना मिळालं होतं. आता सर्व आघाड्यांवर शांतता होती. धन्यवाद. ही कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तोपर्यंत मी आपला नमस्कार घेतो. धन्यवाद.